आज आपण एक भाजीची रेसिपी बघणार आहोत जी सगळ्यांनाच आवडते. बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती आपण ही भाजी नेहमीच ऑर्डर करत असतो, ती म्हणजे काजू मसाला. तर आपल्याला हा काजू मसाला आज घरच्या घरी कसा परफेक्ट तयार करायचा आहे याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये असतो तसा काजू मसाला आपण तयार करूया. चला रेसिपीसाठी सुरुवात करूया. त्यासाठी मी हे 2 कांदे घेतले तर मीडियम आकाराचे आणि 1 टोमॅटो घेतलेला. आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे काजूच्या भाजीसाठी. तर ही भाजी आपल्याला काजू मसाला तयार करायचा, त्यासाठी हा उभा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय पातळ असा उभा कांदा चिरून घ्यायचा आपल्याला. छोट्या बारीक चौकोनी तुकडे करायचे नाहीयेत. आणि एक टोमॅटो मी चिरून घेतला. हा कांदा आता आपल्याला तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण जे हे काजूचे काप करून घेतलेले आहेत किंवा बाजारामध्ये आयतेच काप असलेले काजू मिळतात, तुम्ही तेही वापरले तरी चालतील. मी हे काजू घेतलेले आहेत 50 ग्रॅम. तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे काजू कमी जास्त वापरू शकता. मी हे 3 ते 4 माणसांसाठी भाजी बनवत आहे, त्याच्यासाठी मी इतके काजू वापरलेले आहेत. तुम्हाला अजून हवे असतील तर तुम्ही जास्त वापरू शकता. हे काजू मी चांगले तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. आता हा सगळा कांदा आपल्याला ह्या तेलामध्ये अगदी लालसर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा टाकल्या गॅस आपल्याला थोडा मोठा करायचा, त्याच्यामुळे आपला कांदा लवकर तळण्यास मदत होते. ही भाजी अतिशय पटकन होणारी आणि साधी सोपी अशी काजू मसाल्याची भाजी आहे. तर बघू शकता तुम्ही असा हा गोल्डन कलर येईपर्यंत मी कांदा चांगला तळून घेतला. याच्यामुळे आपली भाजी खूप टेस्टी होती. जर भाजीला टेस्ट यायची असेल तर कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे, तळला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये कांद्याचा उग्र असा वास आपल्याला राहिला नाही पाहिजे. बघू शकता अतिशय कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही कांदा तळला तरीही चालतो. त्याच्यामुळे भाजीला आपल्या टेस्ट छानच येते. असा कांदा तळून झाल्यानंतर हे जास्तीचं तेल उरले, हे तेल मी थोडंसं कमी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो पण आपल्याला पूर्ण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो मधला आंबटपणा आपल्याला घालवायचा आहे पूर्ण. बघू शकता यातलं पाणी आटेपर्यंत चांगलं टोमॅटो पण मी या तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. चांगला अगदी गाळ असा हा टोमॅटो झालेला आहे. कांदा आणि टोमॅटो दोन्ही थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हा स्मॅश करून घ्यायचा, त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. जे कांदा टोमॅटोचा मध्ये आपण थोडासा आपण जो तळलेला काजू आहे तो टाकायचा, त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही दाटसर होते. तुम्ही दुसरे कच्चे काजू टाकले तरी चालतील, परंतु हे तळून घेतलेले काजूची टेस्ट वेगळीच लागते. अगदी थोडे टाकायचे काजू. अतिशय फाईन बारीक अशी पेस्ट एकदम करून घेतली आहे. याच्यामध्ये पाणी थोडं सुद्धा टाकायचं नाहीये, बिन पाण्याचंच तुम्ही हे मिश्रण बारीक करून घ्यायचंय. जर तुम्ही पाणी टाकलं तर मग आपल्याला या ग्रेव्ही खूप तडतड करते आणि मग त्यातलं पाणी निघून जाईपर्यंत ग्रेव्ही उडते आणि पटकन तयार होत नाही. तुम्ही जर बिन पाण्याचं हे वाटण तयार केलं तर आपली ग्रेव्ही पटकन तयार होते. थोडंसं तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. तेल पण या भाजीला थोडंसं जास्तच टाकायचे. त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे लाल मिरची पावडर. ही बेडगी मिरचीची पावडर आहे. आपल्याला ही ग्रेव्हीला छान आपल्या कलर यावा म्हणून मी तेलामध्येच मिक्स केली, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान असा हॉटेल सारखा कलर आला पाहिजे. याच्यामध्ये कोणताही फूड कलर मी वापरणार नाहीये. बेडगी मिरचीमुळे आपल्या भाजीला छान कलर येतो. तेलामध्येच अशी बेडगी मिरची टाकून घ्यायची, त्याच्यामुळे मग कलर येतो छानसा. त्याच्यानंतर लगेच ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे. बारीक गॅस करून ही पेस्ट चांगली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. जोपर्यंत या पेस्ट मधून पुन्हा तेल सुटत नाही तोपर्यंत पेस्ट चांगली भाजून घ्यायची.
तुम्ही बघू शकता यातून आता तेल बाजूला सुटू लागलेलं आहे. इथपर्यंत मी ही पेस्ट चांगली भाजून घेतलेली आहे. त्याच्यामुळे भाजी खूप टेस्टी आणि चवदार लागते. आता आपण ह्याच्यामध्ये आपले सुके मसाले ऍड करूया. जास्त कोणतेही मसाले मी वापरलेले नाहीयेत. हा थोडासा घरातला मसाला मी वापरलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काळा मसालाही टाकू शकता. हे आहे गरम मसाला. अर्धा ते पाऊण चमचा मी गरम मसाला टाकला आणि घरातला आपला साठवणीतला जो मसाला असतो तो 1 चमचा टाकलाय. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट टाका. मसाले टाकल्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी ओतायचं जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. थोडंसं पाणी ओतून मी ही ग्रेव्ही चांगली परतून मसाले आपले चांगले भाजून घेतलेत. जेणेकरून आपल्या पूर्ण ग्रेव्हीमध्ये हा मसाल्यांचा अर्क उतरला पाहिजे. तुम्ही बघू शकता मसाले पूर्ण चांगले भाजले गेले. ग्रेव्हीमध्ये त्याचा कलरही उतरला आणि छान असा सुगंध स्मेल आपल्या या ग्रेव्हीमधून यायला लागला. थोडीशी धना पावडर मी वरून टाकलेली आहे. आता आपण जे काजू तळून घेतले होते ते काजू या मसाल्यामध्ये मिक्स करायचेत. 2 मिनिटे या ग्रेव्हीमध्ये या काजूंना चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला जे घट्ट किंवा पातळ जशी काजू मसाल्याची भाजी हवी असेल त्या प्रमाणामध्ये पाणी ओतायचे. पाणी मात्र आपल्याला याच्यामध्ये गरमच ओतायचे, गार पाणी ओतायचं नाहीये. थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी मी याच्यामध्ये ओतणार आहे. बघू शकता आपल्या ग्रेव्हीतून पूर्ण तेल बाजूला निघू लागले. कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं मिक्सरमधून मी हे थोडंसं पाणी काढून टाकलेलं आहे. जास्त पटकन गडबड अशी करायची नाही या भाजीसाठी. मीडियम स्लो गॅस करत करत ही भाजी आपल्याला तयार करायची. त्याच्यामुळे खूप टेस्टी आणि छान अशी ही भाजी तयार होते. घरच्या घरी काजू मसाला बाहेरून आणण्याची गरजही भासत नाही. बघू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. अशाच अगदी कमी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी मी नेहमी आपल्या चॅनलवरती दाखवत असते. चवीप्रमाणे मीठ मी टाकलंय. मुलांना आवडणारी ही काजूची भाजी आपण घरच्या घरी अतिशय कमी मसाले वापरून आणि पटकन तयार करता येणारी ही काजू मसाल्याची भाजी आपण घरच्या घरी आज तयार केली आहे. बघू शकता ही रेसिपी खूप छान अशी भाजी आपली तयार आहे. तुम्हाला जर माझी ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन आणि पटकन तयार होणाऱ्या रेसिपी नेहमी तुम्हाला दाखवत असते. आपल्या या रेसिपीमध्ये कमी मसाले वापरून टेस्टी भाज्या कशा बनवायच्या किंवा पटकन कमी साहित्यामध्ये अगदी घरातल्या साहित्यामध्ये भाजी कशी बनवायची हे मी नेहमीच याच्यावर दाखवत असते. अतिशय घट्ट अशी आपली रेसिपी तयार झाली. बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळतं असं काजू मसाल्याची भाजी तयार आहे. तेच टेक्स्चर आपल्या भाजीला आलेलं आहे. आता ही सर्व करणार आहोत आपण गरम गरमच. बघू शकता खूप काजू आपण याच्यामध्ये टाकलेत. मुलांना काजूची भाजी खूप आवडते. अशी छान असं त्याचा अरोमा येतोय. तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही अजूनही घट्ट करू शकता. मी ही भाताबरोबर चपाती बरोबर खाण्यासाठी थोडीशी पातळ अशी ग्रेव्ही केलेली आहे यातला. ती छान अशी आपली भाजी तयार आहे. काजू मसाला मुलेही आवडीने भाजी खातात. अशीच रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला जर भाजी तयार करायची असेल तर आपली रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही ही भाजी चपाती बरोबर, भाताबरोबर खाऊ शकतात. मुलेही आवडीने खाऊ शकतात. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. थँक्यू.